महादेवाला दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुंदर असणाऱ्या धनाची प्राप्ती होत असते, अशी सुंदर कथा शिवपुराणामध्ये सांगितली. आता दिव्याची कथा शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे. असा सुंदर प्रश्न ब्रह्मदेवाला नारदाने विचारला आणि ब्रह्मदेव सांगू लागले, म्हणे नारदा, आसित कांपिल्य नगर सोमयाची कुलोद्भव दक्षितो यज्ञदत्तानो यज्ञ विद्या विशारदः. आपल्या ह्या भूतलावर एक कांपिल्य नावाचं नगर होतं आणि त्या नगरामध्ये एक वेद विद्या विशारदः एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव आहे यज्ञदत्त आणि तो सर्व यज्ञ कार्यामध्ये कुशल होता, सर्व विद्यामध्ये विशारद होता, सर्व ज्ञान पूर्ण त्याला प्राप्त झालेलं होतं. आणि सुंदर असणाऱ्या ब्राह्मण कन्येशी त्याने विवाह केला आणि ग्रहस्थ आश्रमाचा स्वीकार केल्यावर सुंदर एक मुलाला त्याने जन्माला घातलं आणि त्या मुलाचं नाव त्याने विचार करून ठेवलं. मुलाचे नाव ठेवताना विचार करूनच आपण ठेवतो, पण कधी कधी नावासारखं आचरण मुलगा करत नाही, नावासारखं मुलगा आचरण करत नसतो. कितीतरी राम नावाची मुलं आहेत पण ते व्यसनी बनलेले आहेत, कितीतरी कृष्ण नावाची मुलं आहेत ते व्यसनामध्ये मग्न झालेले आहेत. म्हणून नावासारखं आचरण होत असेल तर ते नाव ठेवलं पाहिजे. या यज्ञदत्ताने विचार केला, माझ्यानंतर माझं कुळाचा विस्तार करणारा हाच आहे, माझ्यानंतर याच्या रूपानेच मी जिवंत राहणार आहे, माझं नाव याच्या रूपानेच लोक घेतील, म्हणून मी याला गुणवान बनवल, माझ्यासारखाच हुशार बनवल. म्हणून त्याने त्याचं नाव विचार करून ठेवलं गुणनिधी. काय नाव ठेवलं? गुणनिधी. ऐका, त्याचं नाव गुणनिधी ठेवलं आणि त्याचं घरामध्ये लालन पालन होऊ लागलं. आई त्याचा सांभाळ करायची. यज्ञदत्त दिवसभर कर्मकांड करण्यासाठी बाहेर जायचा, संध्याकाळी घरी यायचा. दिवसभर मुलगा काय करतो, काय खातो, कोणाच्या संगतीत राहतो याचं सगळं माहिती घरामध्ये फक्त आईला असते. म्हणून वडिलांच्या तुलनेत मुलांशी जास्त कनेक्शन आईचं असतं. मग मुलांशी व्यवहार करताना कसा व्यवहार करावा ते सुद्धा शास्त्राने सांगितलं. मुलगा 5 वर्षाचा होईपर्यंत त्याचं प्रेमाने सांभाळ करावा. तो मागेल ते खायला प्यायला लिहायला त्याचे सगळे हट्ट पूर्ण करावे. किती वर्षापर्यंत? 5 वर्षाचा होईपर्यंत. 5 वर्षापासून पुढे 10 वर्षापर्यंत हळूहळू त्याला संस्कार सांगितले पाहिजे. बाळा, रोज सकाळी उठायचं, भगवंताचं दर्शन घ्यायचं, शुभम करोती कल्याणम म्हणायचं, आईवडिलांचं दर्शन घ्यायचं, शिव्या द्यायच्या नाही, वडिलांना नावाने हाका मारायचं नाही. मी बऱ्याचशा आईला बघितलं, आई म्हणते म्हण पप्पाला राम्या, म्हण पप्पाला राम्या, आणि पोरग म्हणतं राम्या राम्या, पोरग हसतं, आई हसते, बाप हसतो. याला संस्कार म्हणत नाही. लहानपणी आपल्याला ते गोड वाटतं, पण ज्या वेळेस तुम्ही मुलाच्या बुद्धीवर हे संस्कार पेरताना त्या मुलाला तेच खरं वाटतं आणि मुलगा कालांतराने तेच संस्कार समजून तदनुसार आचरण करत असतो. म्हणून 5 वर्षांनी लालयेत. शास्त्र सांगतं 5 वर्षाचा होईपर्यंत लाड करा, पुढे चालून त्या ठिकाणी 10 वर्षांनी ताडेत. 10 वर्षाचा होईपर्यंत त्याला संस्कार द्या, धाक दाखवा, असं कर, असं करू नको, तसं कर, असं करू नको. हा धाक मुलांना दिला पाहिजे. 10 वर्षाचा होईपर्यंत त्याला संस्कार द्या आणि तिथून पुढे सांगितलं प्राप्ती तू 16 वर्ष. मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत वडिलांनी मुलासोबत पुत्र मित्र आचरत, मित्रवत आचरेत. वडिलांनी मुलासोबत मित्रासारखं राहावं. कसं राहावं? मित्रासारखं, हसून खेळून मन मोकळं मुलासोबत राहायचं आणि आपल्या मुलाला मित्रासारखी वागणूक द्यायची. असं जर का केलं तर तुमचा मुलगा तुम्हाला कधी सोडून जाऊ शकत नाही, कधी सोडून जाऊ शकत नाही. पण आपली गफलत कुठं होती? नेमकं लहानपणी संस्कार देण्यातच गफलत चुकते आणि मग आपण मोठा झाला की त्याच्याकडून अपेक्षा करतो, माझ्या मुलाने जवळ राहावं, माझ्या मुलाने मला प्रेमाने बोलावं, नुसतं खाय पी तरी म्हणावं, ही अपेक्षा करतो. पण मुळाशी आपण त्याच्या कधी संस्कार दिलेले नसतात.
इथंच आपलं चुकून जात असतं. म्हणून असाच प्रयोग त्या ठिकाणी या गुणनिधीच्या जीवनात झाला. गुणनिधीच्या आईने विचार केला, आपल्या घरी काय धनाला कमी आहे का? मान सन्मान भरपूर आहे. आपण गेल्यावर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा अधिकारी हाच आपला मुलगा आहे. याला काय कमी? माझं पोरगं काय गरीब घरचं आहे का? माझ्या मुलाने 100 रुपये मागितले तर 500 रुपये देईल खर्चाला, 500 मागितले तर 1000, 1000 मागितले तर 2000, मागितले तितके पैसे तिने देत जावं आणि याने बाहेर नेऊन ते खर्च करत जावं. आणि जोपर्यंत आपल्याजवळ पैसा असतो ना, तोपर्यंत लय मोठे मित्र असतात मुलांना, लय मोठे मित्र असतात. जे मित्र तुमच्या अवतीभोवती फिरतेत ना, त्याच मित्राला एक दिवस सांगा, माझ्याजवळचं सगळं संपलं, आता तुम्हीच मला सांभाळा. ते म्हणते तुझा तुझ्या घरी, कोण नाही विचारत पैसा नसल्यावर. परीक्षा घेऊन बघा मित्रांची कधी कधी जीवनामध्ये. ह्या गुणनिधीने घरचं धन न्यावं, बाहेर मुलाबाळांना खर्ची करावं आणि हळूहळू हा गुणनिधी व्यसनी बनला. एकदा दारू पिऊन आला, दुसऱ्या वेळेस दारू पिऊन आला. आईला माहिती झालं, पण आईला वाटलं आज सुधरन उद्या सुधरल, समजून सांगू लागली, पण तो काही सुधरायच्या मार्गावर नव्हता. पण याच्या ऐकून एक चुकलं, हिने त्या यज्ञदत्ताला सांगितलंच नाही आपला मुलगा व्यसनी बनला म्हणून. हळूहळू याचं व्यसन त्याला वाढत गेलं आणि घरातलं धन खर्च करता करता एक दिवस त्याच्या आईच्या जवळचं सगळं धन संपलं. आणि प्रसंग अवधान एक दिवस असा प्रसंग झाला, हा यज्ञदत्त एक यजमानाच्या घरी वास्तुशांतीच्या निमित्ताने गेला. त्याची पूर्ण वास्तू पूजा करून दिली आणि यजमानाने प्रसन्न होऊन त्याला आहेर केला आणि त्या आहेरावर 1 तोळ्याची अंगठी केली आणि त्याला ती अंगठी दक्षिणामध्ये दिली. आणि तो आहेर अंगठी घेऊन तो यज्ञदत्त घरी आला आणि संध्याकाळच्या वेळेला त्याने ती अंगठी, ते वस्त्र बायको जवळ दिले आणि सांगितले, हे चांगले ठेवून दे, 1 तोळ्याची अंगठी आहे, प्युअर बदामाची आहे, आपल्याला भविष्यात ती कामी येईल. तिनं ती घेतली आणि घरात कपाटात नेऊन ठेवली. हे सगळं गुणनिधीनं बघितलं, गुणनिधीनं पाहिलं आणि त्या गुणनिधीला पैशाची तीव्र गरज भासली. पैसाच राहिला नव्हता. मग काय करावं? तो गुणनिधीने मागं पुढं काहीच विचार केला नाही आणि तोच गुणनिधी त्या रात्री घरातल्या त्याच अंगठीची त्याने चोरी केली आणि ती अंगठी नेऊन सोनाराला विकली. बेभाव त्या अंगठीचा भाव झाला आणि ते पैसे घेऊन त्याने ते पैसे सगळे व्यसनामध्ये घातले. कालांतराने तीच अंगठी हातामध्ये घालून सोनार एक दिवशी घराच्या दिशेने चालला आणि यज्ञदत्त येत असताना यज्ञदत्ताचा त्याचा रामराम झाला आणि त्याने घरातली अंगठी सोनाराच्या बोटात बघितली आणि ती अंगठी बघितल्यावर विचारपूस केली. त्या सोनाराने घडलेली सगळी घटना यज्ञदत्ताला सांगितली. यज्ञदत्ताच्या लक्षात आलं, आपला मुलगा व्यसनी झाला, आपला मुलगा त्या ठिकाणी घरात त्याने चोरी केली. घरी गेला, गुणनिधी आलेला बघितला, दारू पिलेली आहे, शुद्धीवर नाहीये, काय बोलतो त्याला कळत नाही. आणि त्यावेळेस यज्ञदत्ताला मोठा पश्चाताप झाला आणि यज्ञदत्ताने सांगितलं, मुलगा बिघडण्याचे सगळ्या कारणाला कारणीभूत जर का कोण असेल तर तूच आहेस. पत्नीला म्हणला, हा मुलगा एवढा कुकर्म करत होता, व्यसनाच्या अधीन गेला, तू मला सांगितलं नाही, म्हणून ह्या मुलाच्या बरोबरीची तू अर्धी अपराधी आहेस. म्हणून माझ्या घरात आता तुम्हा दोघालाही जागा नाही. आणि त्या यज्ञदत्ताने बायकोचा आणि मुलाचा त्याग केला, दोघालाही घराच्या बाहेर काढून दिलं आणि तोच गुणनिधी आईला घेऊन गावाच्या बाहेर राहू लागला आणि चोरी डकेती करून लोकांचं धन लुबाडून आणून जीवन जगू लागला. आता त्याच्या आईने अधिक काळ जीवन व्यतीत करता करता मोठं दुःख तिला प्राप्त झालं आणि तिने शरीर सोडून दिलं. हा गुणनिधी एकटाच राहिला, अनेक दिवस घरामध्ये पडून राहिला, शरीरात ज्वर निर्माण झाला, म्हणून कुठं जाता आलं नाही, खायला काही त्याला भेटलं नाही. असं करता करता 5 दिवस झाले त्याला खायलाच भेटलं नाही. तो गुणनिधी अन्नाच्या शोधामध्ये निघाला आणि गावाच्या बाहेर सुंदर असं शिवालय होतं. त्या शिवमंदिरात काहीतरी खायला भेटल म्हणून दारामध्ये बसलेला होता मंदिराच्या ओट्यावर आणि तिथे एक सदग्रहस्थ शिवभक्त गेला आणि सुंदर त्याने भगवान शंकराचा अभिषेक केला आणि सुंदर असणारा अभिषेक झाल्यावर नैवेद्याचं ताट आणलं, नैवेद्य अर्पण केला आणि तो शिवभक्त तिथून निघून गेला.
संध्याकाळची वेळ झालेली होती. गुणनिधी त्या मंदिरात नैवेद्य चोरण्यासाठी गेला. मंदिरात नैवेद्य चोरायला गेला आणि त्यावेळेस मंदिरात लाईट नव्हता. दिवा लावलेला होता आरतीचा, तोही अर्धा जळत गेलेला होता. थोडासा प्रकाश शिल्लक राहिला होता. त्या प्रकाशात त्याला नैवेद्य दिसत नव्हता, म्हणून त्याने स्वतःच शर्ट फाडलं आणि त्याचीच वात करून त्या दिव्यावर धरली आणि तो इकडं तिकडं इकडं तिकडं असं तसं त्या ठिकाणी तो वात फिरू लागला. कुठंतरी नैवेद्य असेल, मागं पुढं करता करता आणि या शिवाच्या अंगावरून 2-4 वेळेस त्याच्या हाताने तो दिवा फिरल्या गेला आणि त्याला नैवेद्य दिसला. त्याने ती वात सोडून दिली, नैवेद्य घेतला आणि बाहेर येऊन खाऊ लागला. त्यावेळेस शिवमंदिराचे द्वार लावण्यासाठी द्वारपाल आले आणि हा नैवेद्य चोरून आणून खातोय हे बघितलं आणि ते 2 द्वारपाल त्याला मारू लागले. मारता मारता वर्म स्पर्शी घाव लागला आणि तो गुणनिधी मरण पावला. मेला तो गुणनिधी. शिवमंदिरात नैवेद्य चोरला, नैवेद्य खाता खाता शिवमंदिराच्या प्रांगणात मेला. त्याला शिवदूत न्यायला आले. कोणी यायला पाहिजे होतं त्याला न्यायला? यमदूत. शिवदूत आले आणि शिवदूताने त्याला कैलासात घेऊन गेले आणि बाबासमोर उभा केलं. त्यावेळेस त्या गुणनिधीने विचारलं, माझ्या जीवनात मी एकही सत्कर्म केले नाही आणि मला शिवलोक प्राप्त झालं, भगवान शंकराचं दर्शन झालं, काय कारण? भगवान शंकराने सांगितलं, तू शेवटच्या वेळेस माझ्या मंदिरामध्ये माझ्या समोर स्वतःच शर्ट फाडून तू माझ्या मंदिरात प्रकाश केला, मला आरती ओवाळलीस, म्हणून तुझ्या जीवनातले सगळा पापरूपी अंधकार मी नष्ट केला. तुझा पापरूपी अंधकार नष्ट झालं आणि तुझ्या जीवनात आता इथून पुढे पुण्यरूपी प्रकाश पडल. कशामुळे? माझ्या मंदिरात तू दीप प्रदान केल्यामुळे. माझा शिवनिवेद्य खाताने तू मरण पावलास, म्हणून तुला मी ह्या शिवलोकामध्ये आणलेलं आहे. याला म्हणता अहेतुकी कृपा. भगवंताची त्या ठिकाणी अहेतुकी कृपा ह्या गुणनिधीवर झाली आणि त्या गुणनिधीच्या लक्षात आलं की आपण महादेवाच्या मंदिरात अनायास दिवा लावला तर महादेवाचं दर्शन झालं, याच्यापेक्षा मोठं पुण्य काय आहे? म्हणून त्याने विचार केला, त्याचं तेवढंच पुण्य भगवान शंकराने त्याला त्रायतो महतो भयात, तेवढ्याच पुण्याचा परिणाम पुढच्या जन्मात तो कलिंग देशाचा राजा अरिदमाच्या पोटी जन्माला आला आणि त्याचं नाव पडलं, बोल दम राजा की जय. त्याला दम राजा म्हणून तो जन्माला आला आणि त्याने गावातले सगळे सवंगडी जमा केले आणि सगळ्यांना सांगितलं की प्रदोषला सोमवारी शिवरात्रीच्या दिवशी सगळ्यांनी आपापल्या घरून दिवे आणायचे आणि शिव मंदिरात लावायचे. असं करता करता त्या गावामध्ये त्या नगरीमध्ये प्रथा पडून गेली. प्रदोष सोमवार शिवरात्रीच्या दिवशी सगळ्या मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर दीप लावल्या जाऊ लागले, मंदिर जगमग करू लागलं. असं करता 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 त्याचं आयुष्य संपुष्टात आलं आणि त्या दमराजाने प्राण सोडला आणि भगवान शंकर त्याला स्वतः न्यायला आले, त्याला कैलासात घेऊन गेले. भगवान शंकराने सांगितलं, तू 3 दिवसामध्ये माझी सुंदर अशी रोज दीपदान करून पूजा करायचात आणि तीच भक्ती तू सगळ्याकडून करून घेतल्यामुळे तुझ्याकडे अधिक पुण्य झालेलं आहे आणि आता तू त्या ठिकाणी अलंकापुरीचा राजा बनशील, म्हणून सुंदर त्याला त्या ठिकाणी वरदान दिलेलं होतं. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी भगवान शंकराने ताबडतोब त्या ठिकाणी देवलोकांची बैठक घेतली आणि तोच दमराजा पुढच्या जन्मामध्ये ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्त्य ऋषीचा मुलगा विश्रवा आणि त्याच विश्रवाचा मुलगा गुणनिधी 3ऱ्या जन्मामध्ये जन्माला आला. तो धनाचा अध्यक्ष वैश्रवण कुबेर झाला. बोली कुबेर महाराज की जय. छोटा गुणनिधी जो होता, नैवेद्य चोरायला गेलेला, त्याला भगवंताने 3ऱ्या जन्मामध्ये सुंदर असणारा कुबेर केलं, धनाचा अध्यक्ष बनवलं. धनाध्यक्ष कुबेर तो झाला. आता देवाच्या कृपेनं, शिवकृपेनं आपण धनाच्या अध्यक्ष झालो, मग धनामुळे आपण ह्या देवाची काहीतरी सेवा करावी. महादेवाकडे एक दिवस गेला
आणि भगवंताला म्हणला, तुमच्या कृपेनं मी धनाचा अध्यक्ष झालो बाबा, मला तुमची काहीतरी सेवा करायची आहे, म्हणून तुम्ही मला सांगा मी तुमची काय सेवा करू. भगवान शंकर म्हणले, मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीये, पार्वती मातेला विचार. पार्वती मातेला विचारलं, पार्वती मातेने सांगितलं, आम्हाला राहण्यासाठी सुंदर असं एक घर पाण्यामध्ये बांधून द्या. आणि सुंदर असणारं त्याने स्वतःसाठी बांधलेलं अलंकापूर हे आता पार्वतीला देण्याचं ठरवलं. ते पूर्ण सोन्याचं बांधलं आणि शिव पार्वतीला नेऊन त्यांच्या स्वाधीन ते केलेलं आहे. ते शिवलोकात पेक्षाही सुंदर असणार ते अलंकापूर होतं आणि पार्वती मातेला ते खूप आवडलं. पण त्याची वास्तुपूजा करावी म्हणून त्या ठिकाणी सुंदर असणारा ह्याच कुबेराचा सावत्र भाऊ आहे. त्याचा सावत्र भाऊ आहे, त्याचं नाव आहे रावण. कुबेराचा सावत्र भाऊ आहे. त्या रावणाला बोलवलं, सांगितलं माझी वास्तुपूजन करून दे. त्याने सांगितलं, त्वम आज्ञा शिरोधार्य, तुमची आज्ञा मी शिरोधार्य मानल. आणि सांगितलं सपत्नीके मंदोदरीला घेऊन ये. आणि तोच रावण मंदोदरीला घेऊन त्या अलंकापुरामध्ये आला आणि सुंदर असणारं भगवान शंकराचं वास्तुपूजन त्याने करून दिलं. सगळं वास्तुपूजन झालं आणि त्यावेळेस मंदोदरी सगळ्या घरामध्ये फिरून आली, सगळ्या अलंकापुरामध्ये फिरून आली आणि ते सुंदर वास्तुपूजन झालं, ब्राह्मण भोजन झालं, देवांचं भोजन झालं. आणि संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकराने ह्या रावणाला बोलवलं आणि सांगितलं, काय पाहिजे, तुमची दक्षिणा किती झाली आणि मनसोक्त दक्षिणा मागा. आज तुम्ही मला प्रसन्न केलं, मी तुम्हाला प्रसन्न करेन. जे पाहिजे ते माझ्याकडे मागून घ्या. आता रावणाला काय मागावं समजेना म्हणून त्याने बायकोला इशारा केला आणि मंदोदरीच्या डोक्यात बसलं होतं ते घर, ते अलंकापूर. मंदोदरीने मागं पुढे विचार केला नाही, ते अलंकापूरच मागण्याचा निर्णय केला. रावणाला सांगितलं, रावणाने पत्नीचं ऐकून महादेवाला तेच अलंकापूर नगर मागून घेतलं. आणि ते नगर मागितल्यावर महादेवाचा नाविलाज झाला. महादेवाने सगळ्यात पहिले बायकोकडे बघितलं, पार्वती मातेकडे बघितलं. पार्वती माता काहीच बोलली नाही, पण पार्वतीच्या डोक्यामध्ये रावण बसला. भगवान शंकराने संकल्पपूर्वक ती नगरी दान दिली रावणाला आणि रावण तिथं राहायला आला आणि तीच रावणाची लंका ठरली. त्याला म्हणतात रावणाची लंका. ही कोणाची होती पहिले? माझ्या महादेवाची, माझ्या भगवान शंकराची. कोणी दिली होती? कुबेर महाराजाने. पण तीच महादेवाची लंका रावणाने मागून घेतली, तिथं राहायला गेला हा रावण. पण तुम्हाला सांगू, देवाचं, भावाचं आणि गावाचं जो खातो का त्याला कधीच ते पचत नाही, कधीच पचत नसतं ते. पार्वती मातेने विचार केला, माझ्या पतीच्या भोळ्या स्वभावाचा याने फायदा घेतला आणि एवढं सुंदर नगर मागून घेतलं. म्हणून पार्वतीच्या डोक्यात तवापासून रावण बसलेला होता. राम अवतार झाला आणि रामाच्या सेवेसाठी माझ्या महादेवाला यायचं होतं. म्हणून महादेवाने पार्वतीला सांगितलं, आता मला रामसेवेसाठी जायचे, त्यांचा सेवक होणार आहे, तर आता तू हे कैलास सांभाळ, मी काही काळासाठी मृत्यूलोकात जाणार आहे. ती म्हणली, मला पण तुमच्या सोबत यायचं आहे. महादेव म्हणले, मी वानर योनीमध्ये जन्म घेणार आहे, अन्न वस्त्र निवारा त्या योनीला गरज नाहीये. तुला नेलं तर घर बांधावं लागेल, हप्त्याला बाजार आणून द्यावा लागेल, महिन्याला किराणा आणून द्यावा लागेल, अर्धी सेवा तुझीच करावं लागेल. कशाला माझ्या सोबत येते? ती म्हणली, नाही, ह्याच योनीत मी तुमच्या सोबत येणार, मी तुमची शेपूट बनवून येईल. आणि हनुमंतरायाची शेपूट बनून पार्वती माता आली. इकडे प्रभू रामचंद्राला राज्य भेटायचं, तर त्या दिवशी वनवासाचं राज्य भेटलं. 14 वर्षाच्या वनवासासाठी राम सीता लक्ष्मण निघाले. सीता मातेचं हरण झालं, सीता शोध झाला आणि सीता शोध सुरू झाल्यावर माझे हनुमंत भारतातून पहिले संत विदेशामध्ये श्रीलंकेला गेले. बोल बजरंगबली भगवान की. असे असणारे भगवान बजरंगबली त्या ठिकाणी श्रीलंकेला गेले आणि लंकेमध्ये माता सीतेचा शोध घेतला. भेटले, मुद्रिका आणली होती, ती मुद्रिका दिली आणि खाण्यासाठी भूक लागली होती. त्यावेळेस
भूकक्षमन करण्यासाठी अशोक वाटिकात गेले. अशोक वाटिकाचा विध्वंस करू लागले. रावणाने धरलं, सभेमध्ये नेलं. रामदूत आहे, याने अशोक वाटिका नाश केली, विध्वंस केली, म्हणून याला शिक्षा केली पाहिजे. वानराचा सगळ्यात जास्त जीव कशात असतो तर त्याच्या शेपटीमध्ये असतो. म्हणून यांची शेपूट जाळा असा निर्णय झाला. आणि ती शेपूट, घरातले सगळे वस्त्र आणले, रॉकेट टाकले, ती वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली. सगळ्या लंकेतले कपडे आणले, त्या शेपटीला गुंडाळले, राखेल टाकलं आणि ती शेपूट पेटली. ती जळायला लागली. ती पहिल्याच वेळेस बजरंगबलीने उडान घेतली आणि रावणाच्या घरावर जाऊन बसले. पहिलं रावणाचं घर जाळलं. कुंभकर्णाचं, जंबूमाळ्याचं, असं सगळ्यांची लंका जाळत 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 सगळी लंका जाळून टाकली. फक्त बिभीषणाचं घर जाळलं नाही. का तर तो रामाचा भक्त आहे, आपला गुरुबंधू आहे, म्हणून त्याचं घर नाही जाळलं. भाऊ भावाचं घर जाळीत नसतो, हे तेव्हापासून प्रथा पडलेली. आता सगळी लंका जळाली. हनुमंत लाल त्या ठिकाणी समुद्रामध्ये गेले, शेपूट विझवली. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, लंका कोणाची होती? कोणाची होती? अरे मी तुम्हाला सांगायला लागले. रावण, काय कुबेर, तुम्ही सांगा ना, आपलाच पक्ष मोठा इथं. महादेवाची नाही, महादेवाची होती, पण महादेवाला कुबेराने ज्यावेळेस विचारलं होतं त्यावेळेस लंका द्या कोण म्हणलं होतं? पार्वती. इथं कळतो तुम्ही किती चित देऊन ऐकतात. पार्वतीच्या सांगण्याहून कुबेराने ही लंका महादेवाला दिली होती आणि तीच पार्वतीची असणारी लंका, महादेवाची असणारी लंका रावणाने परत घेतली. आज तीच पार्वती कोण बनून आली? शेपूट बनून. मग लंका कोणी जाळली? कोणी जाळली? याला म्हणते आपल्या भाषामध्ये उलट ईडीची चौकशी झाली. ही ईडीची चौकशी झाली आणि पार्वती पुन्हा शेपूट बनून आली. त्याच शेपटीने सगळी लंका जाळली, हनुमंताने जाळली. बरं, मग आता एक प्रश्न अजून विचारायचा आहे, लोकांचे घर जाळणाऱ्या माणसाला चांगलं म्हणत असते का? चांगलं म्हणते का? नानी चांगलं म्हणतात का? दुसऱ्याचे घर जाळायचे आणि त्या माणसाला धन्यवाद द्यायचा, जमतं का? नाही. पण ज्या आरती आमच्या हनुमंताने ही लंका जाळली, त्या हनुमंताला तुकाराम महाराजांनी धन्यवाद दिलेला आहे.